आणि गणेशाचं वैशिष्ट्य फक्त एकच की नितांत आपल्या आईवर भक्ती आणि प्रेम, आणि म्हणूनच सर्व शक्ती त्याला आईने दिलेली आहे. सर्व शक्ती समन्वित ही गणेश शक्ती जी आहे याच्यात सर्व शक्त्या. जर तुम्ही गणेशाचा अथर्व शीर्ष म्हटलं तर त्याच्यात सर्व शक्त्या आहेत. ब्रह्मदेवात काही आहेत, विष्णूमध्ये काही आहेत आणि महेशामध्ये काही. पण ह्या सर्व शक्त्यांचं जे काही सार आहे, तत्व आहे, ते गणेशामध्ये. त्याला कारण असं आहे की आई ही जर परमेश्वराची सर्व शक्ती असली, त्या शक्तीचं सार सगळंच त्या तिने आपल्या मुलांना दिलेलं आहे, तर त्या सर्व शक्त्या त्या गणेशामध्ये. तेव्हा आपल्याला आईने गणेश स्वरूप केलेलं आहे, गणेशासारखं जन्माला घातलेलं आहे. आणि आता आमची कुंडलिनी जी त्रिकोणाकार अस्थिबंध निघत होती ते आता पोटात निघायला पाहिजे. जशी गणेशाची कुंडलिनी त्याच्या पोटात, तशी आता त्या त्रिकोणाकार अस्थितनं निघून ती पोटातनं निघायला पाहिजे. तेव्हा मात्र खरे आम्ही संत होऊ. पोटातनं निघाली पाहिजे म्हणजे काय, त्याचा अर्थ असा आहे की जेव्हा कुंडलिनी पोटातनं निघाली म्हणजे आपले जे काही आजपर्यंत आपण जे परमेश्वराला शोधत होतो, आधी आपण ते पैशात शोधत होतो, किंवा आपण आधी खाण्यापिण्यात शोधत होतो, मग पैशात शोधू, आधी खाण्यापिण्यात शोधत होतो, मग पैशात शोधू लागलो. हे जे नाभीचक्राची जेवढी कार्य होती पूर्वी, ते आता म्हणजे साक्षात कुंडलिनी स्वयं तिथे बसले. म्हणजे आपल्याला आणखीन कसला शोध नाही, आपण नुसत्या कुंडलिनीवर बसलेलो. ही जेव्हा स्थिती होईल तेव्हा आपण मान्य केलं पाहिजे की आपण खरंच परीक्षेला उतरलो, आपण खरं